our mentor Vallabh sir, please share your thoughts. ओके सो ऑल राईट गाईज सो थँक्यू व्हेरी मच. येस कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांना की संडेच्या दिवशी ते शिकतायत. डू यू अंडरस्टँड? आणि हाच एक तुमचा वीकेंड तुम्ही पॉवरफुल करताय. अंडरस्टँड दिस इज द इन्व्हेस्टमेंट. ती ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. करेक्ट आहे. कारण की ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी टाइम करता त्या दिवशी तुम्ही सगळ्यात मोठं काम करता तुमच्यासाठी. राईट आहे. कारण की बाकीचे दिवस तुमचा टायमिंग तुमच्या कंट्रोलमध्ये नसतो. तुम्हाला दुसरे लोक कंट्रोल करतात. पण आजचा संडे हा तुमचा डिसिजन आहे. तुम्ही कसं तुम्हाला त्याला ड्राईव्ह करायचं आहे. करेक्ट आहे. सो थँक्यू व्हेरी मच. आणि आजचा जो कोट आहे जबरदस्त आहे. झिग झिगलरचा आहे. जबरदस्त ऑथर आहे. खूप चांगला सक्सेसफुल माणूस आहे. लोक नेहमी म्हणतात की ह्या कोटचं असं आहे की लोक नेहमी म्हणतात की मोटिवेशन कायम टिकत नाही. पण आंघोळ सुद्धा कायम टिकत नाहीये. ट्रूथ आहे. म्हणूनच ते डेली करायची शिफारिश केली जाते. फायनान्शियल मोटिवेशन रोज रिफ्रेश आणि रिन्यू करावी लागते. तुमची डेली लर्निंग, तुम्हाला इन्स्पिरेशनल व्हिडिओ, बुक्स वाचणे किंवा ऍक्शन घेणे यामुळेच ते शक्य आहे. तुम्ही एकदाच इन्व्हेस्ट करून वेल्दी होत नाही. तुम्ही फक्त 1 महिना एक्सपेन्स कंट्रोल करून कायम रिच राहत नाही. जशी आंघोळ रोज करावी लागते तशी डेली फायनान्शियल लर्निंग सुद्धा गरजेची असते. मित्रांनो, वेल्थ टेम्पररी एक्साइटमेंट मुळे नाही होत. वेल्थ टेम्पररी एक्साइटमेंट मुळे नाही तर कन्सिस्टंट ऍक्शन मुळे तयार होते. रेग्युलर एक्सपेन्स रिव्ह्यू करून दर महिन्याला 10% सेव्हिंग. आज तुम्ही आत्ताचा जो बेबिलॉनचा रिचेस्ट मॅन ऑफ बेबिलॉन त्याची जी बुक वाचून त्याचं जे आपण जे काही लर्निंग केली 10% सेव्हिंग, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही ही सिस्टम नाही फॉलो केली इंटेन्शनली आणि काही पैसे नाही काढले, मित्रांनो ही तुमची स्वतःचा हार्ड अर्न मनी सॅलरी आहे. तुम्ही का समजत नाही की माझे 10%च काढल्याच्या नंतर माझा पगार आहे. ही का सिस्टम करू नाही शकत आहे? जर 1 लाख पगार आहे तर समजा ना 90,000 पगार आहे. राईट. जर तुम्ही ही सिस्टम नाही फॉलो केली इंटेन्शनली नाही पैसे काढले, ही तुमची सॅलरी आहे. समजा ना तुमची सॅलरी आहे ही 10%. समजा हा तुमचा टॅक्स आहे. नाही केलात तर तुमच्याकडून जबरदस्ती घेतली जाईल. आज ईएमआय घेतला जातो की नाही? विचारतात का? टॅक्स घेतला जातो की नाही? सगळं तुमच्याकडून जबरदस्ती घेतलं जाईल जर तुम्ही ही सिस्टम क्रिएट नाही केली तर. राईट. तो दर महिन्याला 10% सेव्हिंग, इन्व्हेस्टिंग, एसआयपी डिसिप्लिन करा. एसआयपी केलं पाहिजे ग्रोथ साठी. पुन्हा पुन्हा इम्पल्स बाईंगला नो म्हणून. वेल टेम्पररी एक्साइटमेंट मुळे नाही तर कन्सिस्टंट ऍक्शन मुळे. पुन्हा पुन्हा इम्पल्स बाईंग. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट आवडते तेव्हा तुम्ही तुमच्या ब्रेनला विचारता का की ही किती वेळ टिकणार आहे का टेम्पररी एक्साइटमेंट आहे? डू यू अंडरस्टँड? करेक्ट. तो तुम्हाला कामाला येणार आहे का? डू यू अंडरस्टँड? एक एक्झाम्पल सांगेन. एक माझ्या एम्प्लॉयने तिचा पगार 40,000 होता. 1,20,000 1,30,000चा आयफोन घेतला. डू यू अंडरस्टँड? 3 महिन्याचा पगार गेला ना. क्लिअर आहे? सो इम्पल्स बाईंगला नो म्हणून त्यांनी विचार करा. मनी हॅबिट रिपीट करणे जोपर्यंत ते ऑटोमॅटिकली होत नाहीये, जोपर्यंत ते ऑटोमॅटिकली होत नाही, तुमच्या रक्तात जोपर्यंत येत नाही ना पैसा तोपर्यंत तो मॅनिफेस्ट होणार नाहीये. डू यू अंडरस्टँड? कारण की मॅनिफेस्टेशन तेव्हाच होणार जेव्हा तुम्ही त्याच्या मागे लागता. जसं डेली फूड, डेली ब्रशिंग करतो की नाही, सो वाय नॉट डेली ब्रशिंग ऑफ युअर ब्रेन. ह्याला का नाही ब्रश करत आहे? ह्यानी काय चुकी केली आहे? ती त्याला कनेक्ट होत आहे. ह्यानी काय चुकी केली आहे? त्याची एक्सरसाइज का होत नाहीये? त्याला पॉवरफुल का नाही करत आहे? आणि वरनं तुम्हाला माहिती आहे की भाई त्याच्यावरती तुमचा पूर्ण लाईफ डिपेंड आहे. तो चालवणार आहे. मग त्याची एक्सरसाइज कुठे? हेल्दी बॉडी रेस्ट ऑन हेल्दी माइंड. डू यू अंडरस्टँड? वन डे मोटिवेशन तुम्हाला होप देईल, प्रेरणा देईल, इन्स्पिरेशन देईल, पण डेली मोटिवेशन तुम्हाला वेल तयार करते. थँक्यू व्हेरी मच. हा जबरदस्त कोट मुळे. थँक्यू स्वप्नील, थँक्यू अक्षय, थँक्यू
आशिष. चलो, Yes. थँक्यू. Thank you and more power to you, Vallabh sir, for sharing your thoughts.